आत्म्याच्या चैतन्य रूपी शक्तीने आणि मनाच्या साह्याने आता कॅन्सर रूपी गाठीमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि थोड्याच वेळात या कॅन्सर रूपी गाठीवर सर्जरी झालेली आहे। बघा तिथं आता पोकळ झाले, बघा बघा गाठ गेली, बघा बघा तिचं पाणी झाले, बघा असा म्हणणारा दत्तधाम सरकारचा दरबार चालवणारा भोंदू गडगे बाबाचा बाजार उठला। एलएस मराठीनं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या बाबाच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवून त्याला थेट पोलीस कोठडीची हवा खाण्याचा सगळा भाग पार पाडला। तरी देखील या भोंदू गडगे बाबाच्या बंद पडलेल्या दरबारात अजूनही त्याचे अंधभक्त नको तो उद्योग करताना दिसतायत। आता हा उद्योग नेमका काय आहे हे तुम्ही प्रत्यक्षात पहिल्यांदा व्हिडिओतून पहा, मग बोलूया। पाहिलत, भोंदू गडगे बाबा जेलात, पण अंधभक्तांकडून देव पाण्यात। म्हणजे तिकडं भोंदू गडगे बाबाला 5 दिवसांची पोलीस कोठडी झाली आहे, त्याच्या विरोधात अनेक तक्रारी येत आहेत। आकडे टाकून वीज चोरल्याबद्दल वीज वितरण कंपनीनं 2 लाखांचा दंड ठोठावलाय। माझ्याकडे मुका आलं बोलायला लागलं, माझ्याकडे पांगळं आलं चालायला लागलं। आजवर 10,500 स्त्रियांना मुलं बाळ झाली। माझ्या स्वप्नात गाणगापूरच्या नृसिंह सरस्वतींनी येऊन मला 7 शिष्यांसह दर्शन दिलं। मी उजव्या हाताचा वापर 12 वर्ष खाण्यासाठी केला नाही। इतकंच नव्हे तर मी जर नैवेद्य देवाला दाखवला नाही तो फोटोवरून साप पडायचे। या असल्या साप थापा मारणारा हा गडगे बाबा आज पोलीस कोठडीत आहे आणि तो सुटावा यासाठी त्याचेच अंधभक्त त्याच्याच दरबारात जो बंद पडलाय तिथं दत्तमूर्ती समोर बादल्या ठेवल्यात आणि बादलीमध्ये शंकराची पिंड पाण्यात ठेवली आहे। देव पाण्यात ठेवलेत का तर आमचा बाबा लवकर सुटावा म्हणून। अरे चाललंय काय? म्हणजे हा तर अंधश्रद्धेचा कळस आणि कहर आहे। ज्या गडगे बाबानं नको ते उद्योग केले, आर्थिक फसवणूक केली, नको नको त्या अघोरी कृत्यांच्या माध्यमातून लोकांना यड्यात काढलं, तरी देखील लोक सुधारायचं काही नाव घेईनात। कॅन्सरची गाठ पाणी करतो, हरण्याची गाठ फोडतो, काय काय उद्योग करतो। कुणाला काम धंदा नसेल तर काम धंद्याला लावतो, आणखी बरंच काय काय करतो। असा म्हणणारा बाबा परवा तर सहज बोलून गेला, मी तर मंत्रतंत्राचा बाप, मी तर आत्मज्ञानी। मग आता तू आत्मज्ञानी आहे, मंत्रतंत्राचा बाप आहे, मग 5 दिवस पोलीस कोठडीतून मंत्र फुकून बाहेर यायचा होता। ओम शिवम खुल जा सिम सिम म्हणून पोलीस कोठडीत बाहेर यायचं होतं ना। का नाही येता आलं बाबा तुला? त्याचं कारण हेच आहे की तुझ्याकडं काहीही नाही, पण तरी देखील जे अंधभक्त आहेत, जे तुझ्याकडून त्यांना जे काही मिळतंय ते आता मिळायचं बंद झालंय। त्यामुळे आता बाबा सुटावा जेणेकरून आमचा पुढे भविष्यात काहीतरी होईल। म्हणून देव पाण्यात ठेवणारे हे अंधभक्त यांना डोळे कुणीतरी यांचे डोळे उघडावेत, यांना डोळस वृत्तीनं पाहायला कुणीतरी शिकवावं, अशीच परिस्थिती आज निर्माण झाली। आता आणखी एक या भोंदू राजेंद्र गडगे बाबाचा आणखी एक किस्सा। आता हा गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा या अंतर्गत देखील याच्यावर गुन्हा दाखल होणार आणि त्यात अडकणार हे जवळपास दिसतंय। PCPNDT या कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याचं चित्र आहे। जिल्हा रुग्णालय अहिल्यानगरकडून संगमनेर ग्रामीण रुग्णालयाला तसं पत्र धाडण्यात आलंय आणि राजेंद्र गडगे याच्या विरोधात PCPNDT कायद्यांतर्गत कारवाईचे निर्देश देण्यात आले। काय केलं यानं उद्योग? मुलगा होण्यासाठी औषधोपचार देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केलाय। आता त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आदेश आहेत। 15 दिवसात कारवाई न झाल्यास न्यायालयात तक्रार दाखल करणार असं देखील म्हटलं गेलंय। तिकडं अनिसच्या म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांचा पाठपुरावा वेळोवेळी सुरूच आहे, पण रंजना गवांदे आणि काही पोलिसांनी
आमच्याकडून कशी खंडणी मागितली याचा AI माध्यमातून म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून यांनी या बाबाच्या भक्तांनी एक बनावट व्हिडिओ तयार केला, तो सोशल मीडियावर टाकला. आता त्या विरोधात देखील अनिसनं तक्रार करायचं ठरवलंय. एकंदरीत काय, बाबा सगळ्या बाजूनी लॉक झालाय, ब्लॉक झालाय. आता बाबासाठीच, बाबाच्या सुटकेसाठी देवाला पाण्यात ठेवण्याची वेळ आली. इतकी भयानक परिस्थिती या अंधभक्तांवर येऊन ठेपली आहे. आता तुम्हीच सांगा, जो बाबा पोलीस कोठडीत बसलाय त्याला तिथून बाहेर येता येईना, इकडं देव पाण्यात ठेवून त्या बाबाला आणता येईल का? खरंच यालाच म्हणतात येड्याच्या दरबारात खुळ्यांचा बाजार. बाबाचा बाजार उठला तरी भक्तांना काही कळत नाही, ते मात्र अंधश्रद्धेनं बेजार. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त. पाहत रहा LS मराठी फक्त. हॅलो.